नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आमच्या शेतामध्ये. आमच्या घराच्या मागच आमचे बांधी आहेत. तर हे आहे आमचे घर इकडे आणि इकडे आलो. इकडे आमच्या घराच्या मागे आमची बांधी आहे. तर इकडे आहे आमचे घर बघा. आणि आज खूप आभाळ आहे. तर पूर्ण आमचा माल पूर्ण झाकून ठेवला आहे, कारण की पाणी येण्याची शक्यता आहे बा म्हणून. हा इकडे आमचा गहू चणा, हा दुसऱ्याचा आहे चणा. आणि हे इकडे आहेत आंब्याची झाडं. आमचे आंब्याची झाडं आहेत, चिकूचे झाडं आहेत. आणि आंब्याच्या झाडाला मस्त आंबे लागले आहेत. पण आंबे खूप झडून राहिले बारीक बारीक. तर काल आम्ही औषधी आणला मारणार, कारण की झडू नये म्हणून. कारण की लहान लहान आंबे खूप पडत आहेत, रोजचे खूपच पडत आहेत. असे आहेत आंबे आमच्या झाडाला. आणि हे चिकू लागले आहेत एक एक एक. आता खूप कमी झाले, मागे भरपूरच होते चिकू मस्त. असं आहेत. हे बघा आंबे पडलेच आहेत इकडे. काल असेच आंबे मोठे मोठे येचली आणि मस्तपैकी असं आमरस बनवली. इकडे आहेत बैल. हो, बघा मस्त किती सारे आंबे. हो हो, मोटर बंद करून घ्या. तिकडे घराला पाणी मारली आहे, तर आता कमी पाणी येत होता नळाला. असं इकडे भाजी आहे चवळीची, टाकली. पाणी चालू आहे घरचीच. आणि इकडे आंबे आहेत, एवढे सारे आंबे वेचली एका झाडाचे बघा. आणि आता इकडे बघ असे आहेत. खूपच आंबे पडतात गळतात हे. तर त्याच्यासाठी आज औषधी मारायची आहे, कारण हेच आंबे जरी मोठी झाली असते तर मस्त आंबे झाले असते मोठे. असे आंबे पडते. इकडे आहे माल. हे बघा मस्त आंबे लागले आहेत. हा आहे आमचा श्रावण आंबा. याला 12 महिने बार येतो असतो आणि मस्त आंबे लागत असते त्याला. हा एक आहे आंबा. हे बघा आंब्याचे लहान 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 खूपच आंबे पडत असतात. इकडे तर खूपच आंबे पडले आहे. इकडे बंदर नाही आले पाहिजे म्हणून आम्ही हे झाडाच्या भोवताल बाबरीचे काट्याच्या रेचून ठेवता गोल गोल, कारण चढले नाही पाहिजे म्हणून. काय तिकडे मस्त आंबे असं आहे. हे बघा छोटे छोटे आंबे असे. हे छोटे छोटे आंबे पडले आहेत. तर असं वाटते का करावं का नाही. तरी पण काल आम्ही लहान लहान छोटे छोटे आंब्याचा आमरस बनवला. खूप छान लागते. हे बघा कसे छोटे छोटे आंबे पडले आहेत. बघा आता या आंब्याची थोडी काहीतरी बनवा लागेल, कारण की थोडे मोठेच आहेत, फेकू नाही शकत. बघा किती मोठे मोठे आंबे. शहरात असे आंबे खूप विकायला असतात छोटे छोटे. हे बघा किती मोठे मोठे आंबे पडतात.
असं वाटते की कोणी तोडलं का, पण तोडलं नाही, आपोआपच गळतात. असं आहे आमच्या घराजवळच्या शेतामध्ये आंब्याचे झाड. हे बघा, इकडे आमचं घर आहे, इकडे सगळे गाव आहे आणि आमच्या इकडे शेती आहे आणि बाकीची शेती तिकडे दूर आहे. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमध्ये लाईक करा. असं आहे आमच्या गावाकडची शेती, गावातली. बघा, छोटे छोटे मस्त आंबे लागले आहेत आणि खाली गळून पडत आहेत. उन्हाळ्यामध्ये इकडेच आंब्याच्या झाडामध्ये आम्ही गाई वगैरे बांधत असतो आणि मस्त सावली वगैरे येते. खेळायला मस्त लहान लहान मुलं येतात, खूप मजा असते. आंबे पण पाडाचे आंबे पडतच असतात, मुलं वेचतात. असं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.